की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं, बरोबर आहे. विज्ञानाचा प्रवास होता मगाशी बघितला त्याप्रमाणे कोपर्निकस पासून, म्हणजे 600 वर्षापूर्वीपर्यंत. 600 वर्षापूर्वी विज्ञान नव्हतं, त्याच्या आधी फक्त अध्यात्मच होतं. आणि 5-10 हजार वर्ष असलेल्या त्या अध्यात्माने माणसाच्या आरोग्याचा प्रश्न मिटवला नाही, माणसाच्या भुकेचा प्रश्न विचारला नाही, माणसाला एकमेकाला भेटायचा प्रश्न मिटवला नाही. त्या अध्यात्माला 4-4.5 हजार वर्ष काहीच करता आलं नाही. म्हणून मग विज्ञान आलं आणि त्यांनी 400-450 वर्ष ते सगळं केलं. म्हणजे खरं म्हटलं तर बरोबरच आहे की जिथं अध्यात्म संपलं तिथं विज्ञान सुरू झालं. ह्याला तुम्ही उलट्या बाजूनं आपलं म्हणायचं तर असं म्हणा, नंबर 1. आता नंबर 2 एवढंच असं की मला हे कळतं, पण ते उत्तर देण्या एवढा माझ्याकडे वेळ नाही. पण अगदी सूत्ररूपाने 1 मिनिटामध्ये सांगतो. मांडणी अशी असते की बुद्धीचा व्यायाम म्हणजे विज्ञान हा बुद्धीचा व्यायाम आहे आणि अध्यात्म हा नैतिकतेचा व्यायाम आहे. त्यामुळे माणसाला नीतिमान करणारी धारणा म्हणून अध्यात्माबद्दल तुमचं काय मत आहे? असं जर असेल तर मला काही म्हणायचं नाही, पण असं नसतं ही माझी अडचण आहे. 2 बाबा होते, एक सत्यसाई बाबा, एक गाडगे बाबा. एकाचं उत्पन्न होतं 40,000 कोटी रुपये आणि गाडगे बाबांनी कोट्यावधी रुपये जमवले. अंगठे बहादर होता, पैचा हिशोब चोख ठेवला आणि आयुष्यभर कोट्यावधी रुपये जमवून शेवटपर्यंत स्वतःची इस्टेट होती. डोक्यावरचा भीक मागायचा खापराचा तुकडा, हातामधला दांडा आणि अंगावरच्या चिंध्या. जास्त आध्यात्मिक कोण होतं? सत्यसाई बाबा होते का गाडगे बाबा होते? म्हणजे लौकिक सुखाच्या पलीकडे जीवनाचं एक श्रेयस आहे आणि लौकिक सुखाच्या पेक्षा ते अनंतपटीचं मोलाचं आहे असं ज्याला जाणवतं आणि नुसतं जाणवत नाही, जे आचरणात येतं ते अध्यात्म हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे जी माणसं संयमी असतात, संतोषी असतात, सदाचारी असतात, साधी असतात, अपरिग्रही असतात, करुणेने मानव सन्मुख कृती करतात आणि ज्यांच्या जीवनात शुचिता आणि चारित्र्य असतं, त्याला जर अध्यात्म म्हणायचं असेल तर त्या अध्यात्माशी माझा विरोध नाही. परंतु ज्या अध्यात्माची भलावण केले जाते ते या स्वरूपाचं अध्यात्म नाही आणि त्या अध्यात्माने माणसाचे कुठलेच प्रश्न सुटले नाहीत. हे आजचं वास्तव आहे. त्यामुळे म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाला आपण असं म्हणून जन्म घ्यावा लागला.